कोणत्याही समारंभात गेल्यानंतर स्वतःच्या जिभेवर आणि पोटावर कसं नियंत्रण ठेवावं? पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही या सगळ्या फंक्शनला जाता तेव्हा अति प्रचंड उपाशी राहून जाऊ नका. कारण लोक काय करतात, आज मला संध्याकाळी ताव मारायचा आहे म्हटल्यावरती जे काय असेल त्याच्यावरती सुटतात. तसं न करता बऱ्यापैकी थोडंसं म्हणजे भूक लागू द्या, पण इतकी नको की तुम्ही जे समोर असाल ते खायला पाहिजे. तुम्ही तिथे गेल्यानंतर काउंटर्स असतात, तर सॅलड वाला जे काउंटर आहे ते तुमच्या हाफ प्लेट मध्ये घेऊन आधी ते तुम्ही गप्पा मारत मारत संपवा. त्याच्यानंतर तुम्ही जे काउंटर तुमचं असेल मग तिथे चॉईस करा की मला पाणीपुरीच्या काउंटरकडे जायचंय का पोळी भाजीच्या काउंटरकडे जायचंय. कुठला तरी दोन्ही मधला एक चॉईस करा, कारण कॅलरीज तेवढ्याच आहेत दोन्ही मध्ये पण. रादर पाणीपुरीच्या काउंटरकडे तुम्हाला जास्त कॅलरीज मिळतात. खूप लोकांना आवडणारी डिश, कारण पोळी भाजी तर घरी नेहमीच खातो. मग पाणीपुरीच्या काउंटरकडे गेलात आणि तिथे तुम्ही बऱ्यापैकी एक दोन डिश खाल्ली तर तुम्ही इकडच्या काउंटरकडे बघूच नका, हे करू शकता. आणि डायरेक्ट तुमच्या एखाद्या स्वीट वरती या. प्रमाण जर का तुम्ही पाळलं आणि टोटल कॅलरीज जर का तुम्ही मेंटेन केल्यात तर मला नाही वाटत काय प्रॉब्लेम येईल. पण प्रचंड भुकेने जर का एंटर केलं तर तुम्ही ट्रिपल द कॅलरीज खाऊनच बाहेर पडता.